गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्रमैत्रिणींनो. तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर आता आंघोळ झालेली आहे आणि कामं पण पूर्ण आवरून झालेली आहे. बाहेरचे म्हणजे कपडे धुवून घेतलेले आहे आणि सर्व कामं आवरून झालेले आहे. तर आज माझा उपवास आहे. तर कसं गौरी आमच्या इकडे मांडते. तर मी तर मांडत नाही गौरी, काकूच्या घरी मांडलेले आहे गौरी. मी अगोदरपासूनच मी गौरी काही मांडत नाही, फक्त मी उपवास पकडते. लहानपणी मांडत होते गौरी, तर माझी तब्येतच बिघडली अचानक, तर मग तेव्हापासून मी गौरीच मांडत नाही. लगेच तर उपवास पकडते. तर माझा उपवास आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब देखील करा चॅनलला. आणि आता चिप्स पण तळून घेणार आहे मी. आणि सकाळला आरुईच्या पप्पाने साबुदाणा पण आणलेला होता, तर ते साबुदाणा पण भिजू घातलेली होती सकाळला. आणि साबुदाणा पण बनवायचा राहिलेला आहे. आणि रामची गुड्डनची आंघोळ झालेली आहे आणि राम पापड खाऊन राहिलेला आहे. तर त्याला कच्चे पापड दिला का तो खाते, त्याला आवडते. तर तळून घेते पूर्ण चिप्स. आणि बेल आयकॉनला प्रेस करत जा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि यांनी शेंगदाणे पण आणलेला होता घेऊन, आणि जे आहेत जुनेवाले शेंगदाणे ते तर खराब झालेले आहेत, तर मग दुसरे घेऊन आणले यांनी. शेंगदाणे लवकर जसं खराब होते, जास्त दिवस काही टिकत नाही शेंगदाणे. तर आता शेंगदाणे पण मी अगोदर तळून घेणार आहे. तर शेंगदाणे आता मी काढून घेते. छान तळून घेतलेले आहे मी. तर शेंगदाणे तळलेले पण छान लागतात खायला. साखर थोडं मीठ टाकून खायला चांगलं वाटते. तर माझ्या मुलांना दोघांनी पण आवडते शेंगदाणे तळलेले, आणि रामले तर जास्तच आवडते. तर आता याच्यामध्ये टाकलेले आहे जिरा, आणि 2-3 मिरच्या घेतलेली आहे, कारण की राम आणि गुड्डन त्यांना पण आवडते साबुदाणा. तर मी 2-3च टाकले मिरच्या, कारण की तिखट राहते ना, तर मी 2-3च टाकायला लागलं. तर मी शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकले अगोदर आलू बारीक चिरलेली आहे. आलू लवकर शिजले पाहिजे म्हणून आलू बारीक चिरून घेतलेली आहे. याला छान असं शिजी देणार आहे तेलामध्ये. तर मला हे करायचं राहिले साबुदाणा, तर मी अगोदर हेच टाकते जिरा आणि आलू. मग कसं आलू लवकर शिजून जाते तेलामध्ये छान असे. आणि साबुदाणा पण छान असं मोकळाच झालेला आहे, बघू शकता. म्हणजे मी सकाळलाच टाकलेली होती, म्हणजे यांनी घेऊन आणलेला होता किती 8 वाजताच घेऊन आणलेला होता दुकानातून. तर 8:30ला टाकली मी भिजू पाण्यामध्ये. आणि आता वाजलेले आहेत 11-11:30 वाजलेले आहेत, बघू शकता. तर मस्त असे मोकळे झाले आहेत. तर पूर्ण मी साबुदाण्याचे करणार आहे, काही एक ठेवणार नाही साबुदाणा, पूर्ण साबुदाण्याचं करणार आहे मी साबुदाणा. आलू पण तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते, 2-3 चिरलेल्या आहेत त्या, आणि याला पण छान असं शिजवणार आहे. मग त्याच्यानंतर टाकणार आहे मी साबुदाणा, आणि मग टाकणार आहे साबुदाणा टाकल्यानंतर उपवासाचा मीठ. तर ते मीठ टाकणार आहे मी. तर बघू शकते याच्यामध्ये मी टाकलेले साबुदाणा, आणि याच्यावरून मी शेंगदाणे पण टाकणार आहे. आणि माझा पिल्लू खेळून राहिलेला इकडे राम. आणि दिवाण बघू शकता कसा करून ठेवला त्यांनी. किती पण व्यवस्थित करा, जसं तसं करून ठेवते, तर छान असं मोकळं होते. तर मी अशा पद्धतीनेच करते. तर कसं मला करायचं राहिलं तर मी शेंगदाण्याचा कूट पण करते. शेंगदाणे अगोदर भाजून घेते, नंतर पाट्यावरती वाटते असं बारीक. पण आज काही केले नाही, डायरेक्ट शेंगदाणेच मी तळून घेतली आज. हाय सर्वांना, आता सायंकाळचा टाईम झालेला आहे. तर मी 4 वाजताच मी भांडे घासून ठेवलेली होती, आणि भांडे पण मस्त वाढलेले होते, आणि भांडे पण वाढलेलेच आहेत. आणि आता भांडे पण लावून घेते मी रॅकमध्ये पूर्ण. आणि इकडे गुड्डन जेवण करून राहिलेली आहे, तिला भूक लागली होती. तर दोडक्याची भाजी मी बनवलेली होती यांच्यासाठी. तर टिफिनला पण यांनी दोडक्याचीच भाजी नेला, आणि आम्ही पण दोडक्याची भाजी खाऊन राहिलेली आहे. तर सायंकाळला बघू कशाची भाजी करेन तर यांच्यासाठी. आणि रागमध्ये पूर्ण आता मी भांडे लावून घेते. आणि राम बाहेर खेळून राहिलेला आता पण. आणि आरोग्य इकडे जेवण पण सुरू आहे, आणि बाहेर पण जाते तेव्हा दिसते बाहेर खेळत. आणि तर घरातला सर्व कचरा काढून झालेला आहे बाहेर, म्हणजे झाडू मारून झालेला आहे. आणि बाहेरचं अंगण पण झाडून घेतलेलं आहे मी, म्हणजे बाहेरचं पूर्ण जे बाथरूम कडला आहे कचरा वगैरे, म्हणजे झाडाचं पूर्ण पालापाचोळं पडतेच, तिथून पूर्ण झाडून घेतलेली आहे. आणि कपडे पण काढून आणलेली आहे.
आणि जास्त काही कपडे नव्हते. आता तर तेवढे काही कपडे निघत नाही आहे तेवढे. आणि कसं जास्त पाऊस येत राहिला तर जरा आमचे जास्त सुचं राहते कपडे पॅन्ट. तर आज काही कपडे नव्हते, त्या दिवशी जास्त होते कपडे आरीच्या पप्पाचे. तर ते काही असे कपडे काढत नाही, एखाद्या वेळेस काढते ते जास्त. आणि पूर्ण आता मी कपड्याच्या घड्या करून घेते. आणि इकडे राम माझ्या मागे लागलाय का मला पकड म्हणून. तर मी म्हणली की अगोदर कपडे घडे करू ते नंतर पकडीन, तरी तो मागं लागलेला आहे माझ्या. बघू शकता पकडू नाही मला. मी अगोदर हे कपडे घड्या करून घेते. तर मी घमेल्यामध्येच ठेवते कपडे लहान यांचे, रामचे, गुड्डनचे. आणि जे मोठे कपडे राहते तर ते मी दोरीवरतीच ठेवते. आणि भिंतीला चिपकू काही जास्त मी शर्ट ठेवत नाही, कारण की ना भिंतीला पूर्ण ओलसर ओलसर भिंतीला कसं पाणी लागलेलं आहे पावसाळ्यात, तर जास्तच ओलसर होते ती भिंत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसू शकते की एका साईडनं भिंत किती ओली झालेली आहे. तर म्हणून मी तिथं जास्त काही यांची शर्ट ठेवतच नाही, मी दोरीवरतीच त्याचे पॅन्ट घेऊन ठेवते. आणि नवीन तर दिवाणातच राहते कपडे. आणि आरीच्या नवीन फ्रॉक दोरीवरतीच राहिलेला आहे, ते पण दिवाणात ठेवायचं राहिलेलं आहे. मग नंतर यांना ठेवून द्या म्हणावं लागेल. तर आता घड्या करून झालेल्याच आहे आणि दिवाण पण आता व्यवस्थित करून घेणार आहे मी. तर बघू शकता मी केक पण आणलेली आणि केक फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर हे आणले का खाऊ नये फ्रीजमध्ये ठेवलेली आहे केक, कारण की गरमी एवढी होऊन राहिली तर फ्रीजमध्येच बरं राहते केक. आणि हे आणली वापस, मग तरी हरवून जायला खूप आबाळ पण खूप आले. तर इकडे रात्रीचा टाइम झालेला आहे, तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण कामं आवरून झालेले आहेत. कामं तर जास्त होतेच नाही, स्वयंपाक होतच नाही, फक्त फोडणी घातली भात. आणि कसं सकाळचा भात होता जास्त, तर मी आलू भात करणार होते. तर आरोग्य पप्पा म्हणत होते की सकाळचाच भात आहे तर फोडणीच घालून दे म्हणून. तर मग फोडणीच घातली, पोळ्या होत्या 2, तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली पोळी. तर केक फ्रीजमध्येच ठेवलेला आहे. तर कसं नेहमी आरोग्य पप्पा आम्हाला सरप्राईज देत राहते हे ते आणून, केक आणून आमच्या बड्डेच्या दिवशी. तर म्हणून मी त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून केक आणले. म्हणजे सायंकाळलाच गेली होती केक आणण्यासाठी, त्यांना माहीत पण नव्हतं. ते कामावरती गेले होते तर त्यांना काही माहीत नव्हतं. मग आल्यावरती 5-10 मिनिटांनी कामावरून ते आरोहीने सांगितले मम्माला केक आणला म्हणून. तर आता केक आणले फ्रीजमधून, तर ठेवून देते इथं. आणि आरीचे पप्पा बाहेर बसले आहेत, काकू पण आहेत. तर मी बर्थडे सेलिब्रेटचा म्हणजे केक कापताना मी काही व्हिडिओ काढणार नाही, का असं असते ना, कोणाला व्हिडिओ काढायला आवडते नाही आवडत, म्हणून मी काही व्हिडिओ काढणार नाही आहेत. कसं ते येणार आहेत तर चांगलं वाटत नाही की आपण त्याचा व्हिडिओ काढावा. तर आता काढून घेते मी. तर इथे सर्व व्यवस्थित करून झालेलं आहे. तर मी यांना आवाज दिले की या म्हणून सर्व झालेलं आहे म्हणून काढून केक इथं. तर ते म्हणत होते मला जेव्हा केक आणली मी तेव्हाच आरोहीने सांगले तर कशाला आणली म्हणून केक, लहान मुलांचा बड्डे करतात, मोठ्या माणसाच्या करतात का बड्डे असं म्हणत होते ते. तर इकडे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे बघू शकता. आणि रामला मस्त केक लावलेला आहे, दोघा भाऊ बहिणीला. तर पूजा पण झालेली आहे माझी, अगोदरच झाली पूजा. आणि इकडे बघू शकता भात. तर जेवण वाचच आहे आमचा. तर थोड्याच वेळानंतर आम्ही जेवण पण करणार आहोत. आणि साबुदाणा आणखी डबल बनवली, यांनी आणखी डबल घेऊन आणला आणि आणखी डबल बनवण्यात आणला साबुदाणा. आणि आरोहीचा केक पण खाऊन झालेला आहे आणि गरमी खूप होऊन राहिलेलं बघू शकता. तर आता जेवण पण करून घेणार आहे मी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा. आणि दोघं झोपले, दुपारभर जास्त काही झोपले नाही, तर आज लवकरच झोपले ते. तर भेटूया पुढे छान व्हिडिओमध्ये. बाय बाय.